गिलक्याची भाजी। नेहमी त्याच प्रकारे भाजी खाऊन खाऊन कंटाळा येत असेल तर ही मुगाची डाळ घालून गिलक्याची भाजी नक्की बनवा, अप्रतिम लागते। तर ती कशी बनवावी ते आपण बघूया। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी इथे आता घेतलेले आहेत अर्धा किलो गिलके। हे अर्धा किलो गिलके स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घ्यायचे। आता मी कढईत तेल टाकून घेते। तेल छान गरम झालं की त्यात मी 7 ते 8 लसूण चिरून घेतलेले आहेत। लसूण लाल झाले की हिरवी मिरची घालायची। इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता। मिरची आणि कढीपत्ता तळून झाला त्यात टोमॅटो घालायचा। मी इथे 1 टोमॅटो घेतलेला आहे। आता टोमॅटो छान तळून घ्या। टोमॅटो छान तळून झालं की त्यात अर्धा चमचा हळद घालायची। अजून थोडीशी टाकते। छान तेलात तळून घ्या। हळद छान तेलात तळून झाली की त्यात गिलके टाकून घ्यायचे। मी ही अर्धी वाटी मुगाची डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर अर्धी वाटी मुगाची डाळ घालायची। मीठ टाकून झालं की सर्व मिक्स करून घ्या। सर्व मिक्स करून झालं की 10 मिनिटं झाकून ठेवा। बघू शकतात भाजी किती छान झालेली आहे। मुगाची डाळ घालून भाजी ही नक्की करून बघा, खूप छान लागते। बघू शकतात। आता यावर थोडी कोथिंबीर घालून घेऊ। कोथिंबीर शिवाय भाजी पूर्ण होतच नाही। किती छान भाजी दिसते। तर नक्की ट्राय करा। हे बघा, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।